यासह पुढच्या बातमीपत्राकडे आपण वळणार आहोत। त्याची सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। 17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यामध्ये सरकार विरोधी भूमिका जाहीर करावी लागेल। जरांगे पाटलांनी पुन्हा दिला अल्टिमेटम। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बोलावली बैठक, रस्त्यावर आणि कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, शहरातील विविध विकास कामांसंदर्भामध्ये बैठक, संध्याकाळी पत्रकार परिषद होण्याची शक्यता। नदीत जास्त होड्या झाल्या की शहाण्याने काठ सोडू नये, आमच्यातले काही जण तिकडे गेले, मात्र विशालनेच सांगितलं असेल तो कधी काय करेल याचा नेम नाही, जयंत पाटलांचं सूचक विधान। भाजप खासदारांच्या चर्चा संमेलनामध्ये आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भामध्ये होणार चर्चा, पंतप्रधान मोदी चर्चा सत्रातील शेवटच्या सत्रात करणार संबोधित। दहशतवाद प्रकरणी एनआयएच्या पथकाचे 5 राज्य आणि जम्मू काश्मीरसह 22 ठिकाणी छापेमारी। बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीच्या कामाला महाराष्ट्रामध्ये वेग, पालघरच्या डहाणूजवळ तब्बल 40 मीटर लांबीचा बसवला गर्डर। मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखी सुखकर होणार, 2856 एसी डब्यांच्या खरेदी आणि देखभालीसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं निविदा केली जाहीर। आणि रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला, 805 ड्रोन आणि 13 मिसाईल्या डागल्या गेल्या युक्रेनवर, तर 13 जणांचा मृत्यू। आहे डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीच्या दिशेने निघालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे। जेसीबीतून फुलं उधळत मनोज जरांगे पाटील यांचं रस्त्यामध्ये ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीच्या दिशेने निघालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। 5 दिवसांच्या उपोषणानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं, त्यानंतर जागोजागी त्यांचं स्वागत होताना दिसतंय। अगदी जेसीबीतून त्यांच्यावर फुलं उधळण्याचं देखील दिसून आलंय। छत्रपती संभाजीनगरवरून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीच्या दिशेने निघाले आणि रस्त्यांमध्ये गावोगावी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। ठिकठिकाणी फुलांची उधळण करत त्यांच्या नावाच्या घोषणा देत स्वागत करण्यात येत आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी रवी जयस्वाल यांच्याकडे। रवी, तुम्ही तिथे उपस्थित आहात, काय सगळं तिकडे वातावरण आहे? आपण जर बघितलं तर मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठं यश मिळाल्यानंतर जरांगे पाटील रुग्णालयामध्ये ऍडमिट होते आणि त्यानंतर आज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील आज आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत। मात्र या दरम्यान रस्त्यामध्ये ठिकठिकाणी मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। जेसीबीतून फुलांची उधळण करत जरांगे यांचं स्वागत करत मराठा समाज जे आहे ते जो घोषणाबाजी करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। मोठा आनंद जो आहे तो मराठा समाजामध्ये यावेळी आहे। आता जरांगे पाटील जे आहे ते अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन सुद्धा जरांगे पाटील जे आहे ते आता जे उपोषण स्थळ आहे त्याला नतमस्तक होणार आहेत। रवी, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीच्या दिशेने निघालेले आहेत आणि रस्त्यामध्ये जागोजागी फुलांची उधळण करत त्यांचं जोरदार स्वागत होत आहे। मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते अंतरवालीच्या दिशेने निघालेत। तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीमध्ये शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार
डॉक्टर CP राधाकृष्णन यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा चंग डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी बांधलाय। महायुतीत शिक्षक मतदारसंघ आम्हाला द्या आणि पदवीधर मतदारसंघ भाजपकडे द्या अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे। शिक्षक मेळाव्यामध्ये मंगेश शिवटेंकडे शहाजी बापू पाटील यांनी ही मागणी केली आहे। भिवंडीत आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे मुमताह अन्सारी यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश पार पडलेत। माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। रास्ता रोको आंदोलनाला गर्दी जमवण्यासाठी चक्क आंदोलकांना मटण पार्टी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। आमदारांच्या या मटण पार्टीवर टीका होत असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील आमदार जानकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे। नदीत जास्त होड्या झाल्या की शहाण्याने काठ कधी सोडू नये। आमच्यातले अनेक जण तिकडे गेले आहेत, त्यांना विशालनंच सांगितलं असेल तिकडे जा, आणि विशाल पाटील कधी काय करेल याचा काही नेम नाही असा टोमणा माजी मंत्री जयंत पाटील यांनी लगावलाय। ते सांगलीवाडीमध्ये होड्यांच्या स्पर्धेत जाहीर कार्यक्रमात बोलत होते। आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे, तर शिवसेनेने देखील मुंबईतील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार 32 प्रभारी विभाग प्रमुख आणि 3 प्रभारी विधानसभा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे। नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये प्रभाग रचनेबाबत 115 आक्षेप दाखल झाले आहेत। काँग्रेस सोबतच भाजपच्या माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांनीही आक्षेप नोंदवले आहेत। या आक्षेपावर मंगळवारी सुनावणी होणार असून त्यानंतर अंतिम प्रभाग रचना निश्चित होणार आहे। नवीन नागपूर संदर्भामध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करार होणार आहे। नागपूरचा वाढता विस्तार लक्षात घेता राज्य मंत्रिमंडळाने 6500 कोटी रुपयांच्या नवीन नागपूर प्रकल्पाला मान्यता दिली आहे। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीमध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा घेतलाय। आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत चर्चा केली आहे। व्याघ्र अधिवास क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील मुक्ताई भवानी अभयारण्यालगतच्या शेत शिवारामध्ये वन्य प्राण्यांनी हैदोस घातलाय, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। मात्र वन विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातून जल्लोषामध्ये मिरवणूक काढण्यात आली। यावेळी तरुणांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरला, तर ठिकठिकाणी मोफत मिठाई आणि सरबताचं वाटप करण्यात आलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नानज येथे खर्डा चौकामध्ये भीमसैनिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय। खेड बंदला 100% प्रतिसाद देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। कसारा पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या पाटोल येथील एका शेतकऱ्याच्या दुभत्या म्हशीचा विद्युत तारेचा शॉक लागल्याने मृत्यू झालाय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। मात्र महावितरणाचं दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांना संताप व्यक्त केलाय। मालेगावातील गिरणा धरण अखेर 100% भरलंय। मालेगाव नांदगावसह जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांच्या पाणी प्रश्नासोबतच सिंचनाची देखील 2 वर्षाची चिंता मिटली आहे, त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही दिलासा मिळालाय। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय। कोरपना आणि जिवती तालुक्यातील तहसीलदारांनी शासनाकडे सकारात्मक अहवाल सादर केलाय। आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे, मात्र नागपूर सारख्या महानगरात आजही अनेक ठिकाणी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं। शहरातील फुटपाथवर अशीच एक शाळा भरते आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षण देण्याचा, त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचा उपायही ही संस्था प्रयत्न करते। पालघरच्या समुद्र किनाऱ्यावर 3 भले मोठे कंटेनर आढळून आले। हे कंटेनर ओमान जहाजातील दुर्घटनेतील असल्याची माहिती समोर येते। ओमान जहाजावरील 350 पैकी 302 कंटेनर शोधण्यात यश आलं असून बेपत्ता असलेल्या 48 कंटेनरपैकी 25 कंटेनर हे गुजरातमध्ये तर 3 पालघरच्या समुद्रकिनारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।
जळगावच्या 40 गावमधील गिरणा धरण सध्या 96% इतकं भरलंय. धरणाच्या 6 दरवाजातून विसर्ग सुरू केलाय. गिरणासह मन्याड धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गिरणा नदीला पूर आलाय. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची संभाजीनगर तालुक्यातील सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रचंड प्रमाणात गदारोळ झाला. संचालक मंडळ बरखास्त करा अशी मागणी सभासदांनी लावून धरल्याने प्रचंड प्रमाणामध्ये गदारोळ झालाय. खग्रास चंद्रग्रहण असल्यानं कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मूर्ती पांढऱ्या सोहळ्यात ठेवण्यात आली होती. या ग्रहण काळामध्ये भाविकांना देवीचं दर्शन बंद करण्यात आलं होतं. महंत पुजारी यांनी ग्रहण सुरू करण्यापूर्वी देवीचा अभिषेक पूजा केली व आईच्या नावाने पौर्णिमेनिमित्त जोगवाही मागण्यात आला. यंदा तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरोत्सव 9 ऐवजी 10 दिवस साजरा होणार आहे. या उत्सवातील मुख्य बदल म्हणजे घटाला 10 माळा चढवून 11व्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला साजरी होणार. त्यामुळे भवानी माता 14 सप्टेंबर पासून मोहनिद्रा अवस्थेत जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर आणि आवारामध्ये भले मोठे खड्डे पडल्यानं रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. रुग्णाला येताना खड्ड्यातून मार्ग काढत त्यांना रुग्णालयामध्ये यावं लागतंय. वाहन चालकांना देखील तारेवरची कसरत करावी लागते. संततधार पावसानंतर आता अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून आलाय. जिल्ह्यामध्ये 50% पेक्षा अधिक सोयाबीन पिकांवर येलो मोझॅक रोगाचं सावट आहे. आणखी काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक.